आमदार बच्चू कडू नेहमीच सोयीचं राजकारण करत असतात अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना बच्चू कडू यांनीच शिवसेना शिंदे गटात पाठवल्याचं देखील ते म्हणाले। मेळघाटात शिंदे सेनेनं राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण काम करू असा इशारा रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय। तर रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे आमदार राणा आणि कडू यांच्यातला वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी भाजपच्या सगळ्या नेत्यांना आधीच सांगितलेलं आहे की बच्चू कडू ची जी खेळी आहे, एकनाथ शिंदेंसोबत राहून त्यांनी मंत्रिपद, आजही त्यांच्याकडे मंत्रिपद आहे आणि महायुतीच्या विरोधात ते बोलत राहतात। मंत्री होते ते, आज मंत्रिपद आहे, मंत्रिपदासोबत त्यांना पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन आहे Y+चं, आणि त्याच्यानंतर सुद्धा साठगाठ करून शिंदेंसोबत साठगाठ करून शिंदे गटामध्ये ज्या पद्धतीनं राजकुमारला पाठवलं, जर शिंदे सेनेने त्याला राजकुमारला तिकीट दिली तर त्या ठिकाणी आम्ही त्याच्या विरोधात काम करू। कारण की आम्हाला ज्या पद्धतीनं महायुतीच्या विरोधात राहून नवनीत राणाच्या विरोधात बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी जे काम केलं, महायुती धर्म पाळला नाही, तो मेळघाटमध्ये सुद्धा महायुती धर्म पाळला जाणार नाही। त्या ठिकाणी बच्चू कडूची ही खेळी आहे की नेहमी बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया अशा प्रकारचं धोरण घेऊन जेव्हा बच्चू कडू राजकारण करते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। आपल्या सोयीनुसार राजकारण करतात, आपल्या सोयीनुसार मंत्रिपद घेतात, आपल्या सोयीनंतर सरकारच्या विरोधात बोलतात। पण आजपर्यंत अचलपूर मतदारसंघात कोणता मोठा प्रोजेक्ट बच्चू कडू हा सरकारसोबत राहून आणू शकले नाही हे अचलपूर मतदारसंघातल्या पूर्ण जनतेला माहीत आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बच्चू कडूचा सुद्धा हिशोब तिथे होणार आहे।